जांभूळपाडा संघाचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. विश्वास शिंगोळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. येस, पंचांना विनंती असेल तुम्ही सामना सुरू करू शकता. या सामन्याचे दोन मैदानी पंच उमेश केणे आणि कृष्णा केणे. सलामीची जोडी आपण पाहतोय गुरुनाथ फिरंगणे विथ करण फिरंगणे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज एदनिका बी आमणे संघाच्या माध्यमातून शरद केणे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. वन बाउन्स अँड ओव्हर द लाईन फॉर 4 रन्स. सुपर स्ट्राईक. सुपर शॉटने सुरुवात केली आहे या सामन्याला गुरुनाथने. गुरुनाथची ख्याती आहे हार्ड हिटर म्हणून. खूप चांगलं टेक्निक देखील आहे. सरळ बॅटने तो प्रहार करू शकतो. ऑफ साईडला देखणे फटके खेळू शकतो. ऑन साईडला मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि खूपच आत्मविश्वास वाढवणारा पहिल्याच बॉलवर त्याने फटका खेळलाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी सुरुवात चांगली केली आहे. आणि आता कुठेतरी पूर्ण षटकामध्ये गोलंदाज अंडर प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. मनोहर केणे यांच्यामध्ये भरपूर उत्कंठा वाढलेली आहे या सामन्याबद्दल. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉल हॅमर केलाय मात्र व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम कॅच रोहनच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय गुरुनाथ फिरंगणे. फुल ब्लेडेड शॉट होता. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन हा जोरदार प्रहार केला होता. बॅकफुटला जाऊन पाहू शकाल उजव्या बाहेर बॉल टप्पा थोडा खाली राहिला. आतमध्ये येणारा बॉल होता मात्र कव्हर पॉइंटला अप्रतिम देखणा झेल समाप्त केलाय रोहनने. आणि पहिलं यश स्वतःच्या संघाला त्याने मिळवून दिलेलं आहे. पहिलं यश मिळतंय गोलंदाज शरदला. गुरुनाथचा देखील विश्वास बसला नाही की तो बाद झालाय. थोडा वेळ तो खेळपट्टीवर थांबून राहिला. अगदी स्तब्ध पाहायला मिळाला. खूप छान झेल. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि अशा प्रकारची झेल तुम्ही जर घेत असाल तर निश्चितच संघाला त्याचा फायदा होणार आहे. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर गुरुनाथ बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकेश. एक युवा खेळाडू आहे. सलामीला जे 2 फलंदाज आले होते गुरुनाथ आणि करण दोन्हीही अनुभवी खेळाडू आहेत. तर काही अनुभवी खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतील श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघाच्या माध्यमातून. आणि बरेचसे युवा खेळाडू आकेश यांच्यासारखे देखील या संघामधून खेळताना दिसतील. सध्या पंचांकडून गार्ड घेत असताना राईट हँडेड बॅट्समन आकेश. एक चांगली संधी त्याला देखील मिळालेली आहे. एकतर फ्लडलाईट्समध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे MD स्पोर्ट्स आमणेपाडा आणि MD ग्रुपने सरपंच चषकाच्या माध्यमातून. आणि फलंदाज आकेश साठी बोलायचं झालं तर 1 डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. भरपूर वेळ त्याच्याकडे असणार आहे. आणि आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. गुड कॅच. अनदर एक्सलंट कॅच. अनदर विकेट गोज डाऊन. संधीचं सोनं करता आलं नाही फलंदाज आकेशला. पहिल्याच बॉलवर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये. डोकं हवेत आहे. वर पाहतोय फटका खेळत असताना. चेंडूवर योग्य नजर नव्हती आणि त्यामुळेच हा मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र काही जबरदस्त झेल टिपलाय. विकेट किपरने देखील प्रयत्न केला मात्र शरदने सांगितलं होतं की हा माझा झेल आहे, मला घेऊ द्या. आत्मनिर्भर त्याने चेंडू टाकला आणि त्याने हा झेल समाप्त केला. बॅक टू बॅक 2 झटके. जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज शरद. अनुभवाची कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये शरदकडे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सध्या हॅट्रिकवर आहे. एक हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एलकुंदी टीमच्या अक्षयने हॅट्रिक साकारली होती. यावेळेस छेडछाड करण्याचा प्रयत्न. भरपूर स्वेर चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. मात्र फटका खेळण्याचा मोह आवरता आला नव्हता त्या ठिकाणी बॅट्समन करणला. नशीबवान आहे की एज लागली नाही, नाहीतर एसटी रक्षकाच्या भूमिकेत स्वतः संघनायक महेंद्र केणे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज शरद राईट अमोर द विकेट. यावेळेस सॉफ्ट हँड पुश. एक सिंगल प्राप्त केली जाते. आणि अशा प्रकारच्या क्रिकेटची देखील कुठेतरी आवश्यकता आहे कारण 2 मोठे झटके लागलेत सुरुवातीलाच. त्यामुळेच डाव सावरणं फार गरजेचं आहे. नाहीतर डावाला खिंडार पाडण्याचं कार्य सुरू केलेलं आहे गोलंदाज शरद यांनी. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघ यज्ञिका स्पोर्ट्स आमणे बी संघाच्या विरोधात टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. खूप छान पद्धतीनं सामने पार पाडले जात आहेत आणि ही ओळख देखील आहे या स्पर्धेची. जेव्हा जेव्हा एम डी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप चांगली शिस्त पाहायला मिळत असते. एक वेगळ्याच प्रकारचा दरारा एम डी स्पोर्ट्सने निर्माण केलेला आहे आमणे लोणार परिसरामध्ये. फक्त आमणे लोणार परिसर नाही तर एकूणच भिवंडी तालुक्यातील किंवा ठाणे जिल्ह्यातील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यावेळेस बॉल थोडासा खाली राहतोय, बीट होतोय बॅट्समन, परंतु बॉल निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळते आणि याच बरोबर धावसंख्या पुढे सरसावते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे 2-7. एक अवांतर चेंडू देखील टाकलेला आहे. बाईकच्या स्वरूपात धाव आली आहे. विकेट कीपर कडून थोडीशी चूक घडली त्यामुळे एक अवांतर धाव मिळाली आहे जांभूळपाडा बी संघाला. कुठेतरी 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा जोडणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण 30+ धावसंख्येवर देखील चांगला संघर्ष होताना पाहिलाय. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं, अपील झालंय. डायरेक्ट हिट विकेट कीपरच्या माध्यमातून आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून. निश्चितच हा खूप क्लोज डिसिजन असणार आहे. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कुठेतरी विकेट धोक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज करणची चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन होता केवल, ज्याने ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल लागला थाईवर. तिथेच घरंगळत राहिला होता चेंडू. विकेट कीपरच्या हातातून धाव घेण्याचा प्रयत्न, खूप चांगला थ्रो आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज धावबाद. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे बी संघाचे पाठीराखे अत्यंत खुश. विकेट कीपर महेंद्र केणी स्वतः संघनायक आहेत, त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी असणार आहे. जास्त वेळ त्यांनी घेतला नाही, चेंडू उचलला आणि लगेच फेकला इष्ट्यांवर. तिन्ही इष्ट्या समोर होत्या, निशाणा त्यांचा अगदी योग्य पाहायला मिळाला आणि तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. खूप जास्त घाई केली करणने. एकतर आधीच 2 गडी बाद झाले होते. सिनियर खेळाडू आहे, खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल होता, थोडासा वेळ जाऊ देणं गरजेचं होतं, मात्र तसं काही घडलं नाही. अतिघाई संकटात नाही आणि पहिल्याच षटकामध्ये या सामन्यामध्ये बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघ. धावसंख्या झाली आहे 3-7. खूप चांगलं चित्रीकरण या स्पर्धेचं एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय बजरंग भावाळे ए विरुद्ध जय सावराई एलकुंदे. प्रेक्षकांना विनंती आहे की रॅलिंगवर तुम्ही जास्त जोर देऊ नका प्लीज. रॅलिंग पासून थोडं दूर उभं राहायचं आहे. नवीन षटकाला सुरुवात करणार आहेत गोलंदाज आणि स्वतः संघनायक महेंद्र उर्फ पप्पू केणे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वासुदेव. यावेळेस केवलने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र मिडल करू शकला नाही. मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय आउटफील्डमध्ये. डिप स्क्वेअरिश मिड विकेटला चांगली फिल्डिंग, चांगली चेंडूची फेक होती. हो हो, परंतु यावेळेस पप्पू केणे यांच्या हातामध्ये बॉल बसला नाही आणि त्यामुळेच बचावला गेलाय फलंदाज. 2 धावा कंप्लीट. धावचीतची फार छान संधी होती. याआधी धावचीतच्या रूपात फलंदाजाला बाद केलं होतं यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असताना पप्पू केणे यांनी, परंतु यावेळेस संधी गमावली. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल तटवला गेलाय. पुन्हा एकदा तोच फिल्डर बॉलवर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस होईल का? हो झालाय, मात्र परतावं लागलंय पुन्हा एकदा क्रीजमध्ये फलंदाज केवलला. फक्त एकच धावेवर सरते शेवटी त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. चांगली फिल्डिंग आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय डीप स्क्वेरिश मिडविकेटच्या दिशेनं फिल्डिंग करतोय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. फ्लायटेड डिलिव्हरी, दुरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळते जांभूळपाडा बी संघाला. धावसंख्या आता मात्र 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे फलंदाजांना. सध्या वासुदेव आणि केवल ही जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, एच लागली होती, मात्र विकेट कीपरच्या उजव्या बाजूने बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते. धावांसाठी भरपूर संघर्ष करावा लागत आहे. मान्य श्री सुरेश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आमणे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि या परिसरामध्ये जेवढ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांसाठी लाख मोलाचं योगदान साहेबांचं लाभत आहे. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत साहेब. आपला हार्दिक हार्दिक स्वागत.
MD स्पोर्ट्स आमनेपाडा आणि MD ग्रुपच्या माध्यमातून सरपंच चषक 2021 मध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी लॉफ्ट केला अगेन्स्ट टर्न बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली फिल्डर येतोय. दुरून झेल घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. झेल ड्रॉप. 2 धावा घेण्याची संधी मिळते केवलला. केवलवर फार मोठी जबाबदारी आहे कारण सिनियर फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. केवल एक युवा खेळाडू आहे. क्षमता भरपूर आहे. त्या क्षमतेनुसार जर त्याने कामगिरी केली तर एक चांगली धावसंख्या जांभूळपाडा बी संघ उभी करू शकतो. सूरजच्या हातातून झेल निसटलाय. खरं तर योग्य प्रकारे त्यांना जज करता आलं नव्हतं आणि त्यामुळेच हा झेल ड्रॉप झालाय. खूप शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 14 आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. ओहो फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. यावेळेस लॉंग ऑनचा फिल्डर प्रयत्न करतोय. शरद मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. अतिशय महत्वाचा हा चौकार. या सामन्यातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. केवलच्या बॅटमधून त्याचा जो झेल ड्रॉप झालाय तो निश्चितच आता महागात पडताना दिसतोय एदनिका बी आमने संघासाठी. या 4 धावांनी धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 2 षटकांचा खेळ अजूनही समाप्त झालेला नाही. म्हणजेच धावा आपण पाहिल्या तर बऱ्यापैकी धावा जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी असं म्हणता येईल. जरूर त्यांचे 3 फलंदाज खूप स्वस्तात परतलेत तंबूमध्ये. मात्र 2 षटकां अगोदरच त्यांच्या 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि 8 ते 9 धावांची जरी सरासरी फलंदाजांनी राखली अंडर फ्लडलाईट्स या मैदानावर विशेषतः आपण पाहिलेलं आहे यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये. 4 षटकांमध्ये 25-30 धावांचा पाठलाग करताना देखील प्रतिस्पर्धी संघाच्या नाकी 9 येत असतात. जर चांगली गोलंदाजी केली गेली तर निश्चितच तुम्ही 4 षटकांमध्ये 25-30 धावा देखील डिफेंड करू शकता. तर ह्याच सरासरीने धावा जोडण्याचा देखील प्रयत्न यापुढे फलंदाजांचा असू शकतो. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. क्विकर डिलिव्हरी. यावेळेस स्विंग केलाय बॉल हवेत. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ही दुसरी धाव आहे आणि ती धाव देखील कंप्लीट होते. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. ओहो काय घडतंय. नाटकीय क्रिकेट. धावा धाव पळापळ आणि 4 धावा मिळत आहेत या बॉलवर. ज्या चेंडूवर दुसरी धाव घेणं कठीण होतं त्या चेंडूवर 4 धावा मिळालेल्या आहेत आणि प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जांभूळपाडा बी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3-22. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय बजरंग भावाळे ए विरुद्ध जय सावराई एलकुंदे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ अजूनही जांभूळपाडा बी संघाच्या इनिंग्समध्ये व्हायचा आहे. खराब सुरुवातीनंतर मात्र चांगलं कमबॅक त्यांच्या फलंदाजांनी केलेलं आहे. विशेष कौतुक करावं लागेल केवलचं जो चांगली बॅटिंग करतोय. 13 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय आणि डाव सावरण्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे. मात्र वासुदेवला देखील त्याला चांगली साथ द्यावी लागणार आहे. तर काय घडेल यापुढील 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी संघ हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आता मात्र समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ कोकसे कोकसे गावचा बुलंद आवाज पहाडी आवाज योगेश पाटील. धन्यवाद अजय. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी. अतिशय चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर शरद देखील होती. फक्त 7 धावा आपल्या पहिल्यामध्ये त्याने खर्च केल्या. परत दुसरा षटक पाहिलं तर कुठेतरी महेंद्रचं मागणं पाहिलं म्हणजे 15 धावा त्याने खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज. फुलटा चेंडू आहे ऑन साईडला. खूपच छान फटका पाहायला मिळतोय. परंतु डीप मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि मात्र पाहता पाहता फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. कदाचित गोलंदाजाने ओव्हर स्टेपिंग बीमर येस एक योग्य निर्णय पंच कृष्णा केनेसर आणि पंच उमेश केनेसर यांच्या माध्यमातून पाहायला होते आणि मात्र हा चेंडू फ्रीट असणार आहे. फलंदाजाच्या माहितीसाठी 3 धावा इथे मात्र आपल्या पाहायला मिळाल्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या होईल 25 धावा स्कोर कार्डवर. रुपेश भोईर आमच्या समेत आता मात्र समालोचक कक्षामध्ये जोडलेले आहेत. चांगली गुणलेखी भूमिका इथे मात्र पार पाडत असताना इथे मात्र फ्री चेंडू होता. मात्र ठिकाणी लॅप स्वीप अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु चेंडू कुठेतरी मात्र डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. फक्त एकच धाव या फ्री चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. चांगला फटका होता परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची निवडली फलंदाजाने. त्यानंतर अजूनही आपल्याला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे.
MD ग्रुप आणि MD स्पोर्टच्या माध्यमातून आपण अनुभवतो या सरपंच चषक 2021चा हा मात्र पुन्हा एकदा इथे मात्र पंचांकडनं बी मारता इशारा पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर कडे दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये तालमेल चांगला पाहायला मिळतो आणि मात्र या मॅच मध्ये आता गोलंदाज सूरज गोलंदाजी मात्र ठिकाणी करू शकणार नाही, कारण एका षटकामध्ये त्यांनी 2 बीमर चेंडू हाताळले, 3 धावा इथे मात्र अजूनही आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा 20 संघ पाहायला मिळतो, 29 धावा. आणि जो आता मात्र जो अपूर्ण षटक राहिला आहे तो आता मात्र पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल आणि गोलंदाज सज्ज झाला आहे राकेश. भरपूर यंग स्टार आहे हा गोलंदाज. मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान करून दाखवेल की आपल्या संघासाठी. पाहूया फ्री हिट असेल फलंदाजाच्या माहितीसाठी आणि मात्र फ्री हिटचा सामना करेल फलंदाज वासुदेव. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुटा चेंडू होता मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण स्ट्राईक होत दिशेने. इथे मात्र पहा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र वासुदेवला कुठेतरी मात्र माघारी परतावं लागेल. चांगला निर्णय. कुठेतरी मात्र विकेट्स फेकली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण एका फलंदाजामध्ये सचिन म्हात्रेचं येणं बाकी होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र सचिन म्हात्रे आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतो. इथे मात्र ओरपीच चेंडू परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आहे, उंची जास्त अंतर कमी आणि या ठिकाणी लॉंग ऑनला मात्र झेल ड्राफ्ट. खराब खेळ आज यज्ञिका स्पोर्ट आमने 20 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या पहा सूरजने 2 बीमर चेंडू हाताले गोलंदाजी करत असताना आणि मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मात्र एक सहजपणे झेल इथे मात्र ड्रॉप केला, परंतु बीमर चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता. त्याचमुळे पाहतोय की या ठिकाणी हा झेल सुद्धा टिपला तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला नसता, परंतु फलंदाजाने 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. पुन्हा त्या गोलंदाज ओर द विकेट इथे मात्र ओरपी चेंडू खुसुरा एक फाडका अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना हा जबरदस्त विकेट. पंचांचा 6 धावांचा इशारा पाहायला मिळतोय. षटकार. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतोय सचिन कंडकर. पहिल्या चेंडूवर 2 धावा जोडल्या, त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आता मात्र पहा चेंडू हवेत आहे, मिस्टामिंग फटका, परंतु एसटी रक्षकापासून थोडासा दूर चेंडू आपल्याला या ठिकाणी लँड होताना पाहायला आपल्याला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू फील्ड करतो तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध आई सावराई एलकुंदे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्या पाहू शकता आपण 39 धावा स्कोर कार्डवर. अजूनही तिसरा षटक प्रगती पथावर आहे. हा षटक कुठे मात्र आपल्याला लांब लचक षटक पाहायला मिळतोय. पुन्हा आता लाभ स्वीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाकडनं. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, जमिनीत साने चेंडू मात्र ठिकाणी मिसफिट झाली, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या चेंडूवर आपल्याला 2 धाव पूर्ण केल्या होत्या फलंदाजाने, परंतु 1 शॉटचा इशारा. काय घारीची नजर आहे या स्पर्धेवर तिन्ही पंचांकडनं. पंच उमेश केने सर, पंच कृष्णा केने सर आणि पंच बालायकरी सर. अतिशय जबरदस्त कामगिरी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहायला मिळतोय. तर 3 षटकांच्या संबंधित 40 धावा स्कोर कार्डवर. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा 20 संघ पाहायला मिळतोय, कारण नाणेफेकी गमावली. फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिलं या संघाला आणि फलंदाजाने योग्य तो फायदा उचलला. खास करून आपण जर पाहिले तर अतिरिक्त धावा आपल्याला भरपूर पाहायला मिळाल्या. आणि त्याच उद्देशाने पाहतो की या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये केवळ चांगली फटकेबाजी करतोय, कारण केवळच्या माध्यमातून आपण 2 चौकार सुद्धा पाहिलेले आहेत. आणि सचिन खेळतो वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. डाबातील शेवटच्या षटकात सुरुवात केली गोलंदाजाने. हा ट्रॅकर चेंडू होता, लेन तो गोलकली चेंडूला फेकून दिला आहे मिड विकेट सीमेच्या बाहेर. सचिन म्हात्रेच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा विकेट. षटकार.
मुंबई आपली आहे आपली. गोलंदाज होते अजय आणि अजय मध्ये आपण नेहमीच उल्लेख करतो की अजय हा कधीही पराभूत होत नसतो, परंतु आता मात्र सचिनने दाखवून दिले की मी सुद्धा या ठिकाणी एक चांगला दर्जाचा खेळाडू आहे आणि मात्र मी अजयच्या गोलंदाजी प्रहार करेल आणि अजयचं मात्र स्वागत केलं षटकाराने. खूपच छान लेंथ ओळखली फलंदाज सचिनने आणि मात्र चेंडू मात्र अतिशय चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलं आणि मात्र 6 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. इथे मात्र चुकीचं शॉटने पाला लागला, कारण चेंडू येण्या अगोदरच मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि काय घडलंय त्या ठिकाणी दोन्ही पंच नक्कीच चर्चा करतील आणि चर्चेनंतर जो काही निर्णय येईल तो निर्णय मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंना मात्र मान्य करावा लागेल. फलंदाज बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. केवल आणि सागर असे 2 फलंदाज अजूनही आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. सचिन मात्र एक मोठी विकेट्स ते मात्र गोलंदाज अजयने प्राप्त केली. कमबॅक केला आहे, कारण पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर विकेट्स प्राप्त केली अजयने. इथे मात्र पहा पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी सागर दुविधा मनामध्ये होते आणि इथे मात्र पंचांचा लेग बाईचा इशारा पाहायला मिळतोय. चांगला पलटवार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा गोलंदाजावर मोठा फटका तर मात्र त्याची मनस्थिती थोडीशी खालवली जात असते, परंतु पहा इथे मात्र अजयने त्या गोष्टीचा कोणताही प्रेशर घेतला नाही आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी आता मात्र टाकण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत टायमिंग फटका, परंतु या ठिकाणी सेफ लँड झाला आहे चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एकाच ॲक्शन चेंडू उचललं, एकाच ॲक्शन चेंडू फेकलं आणि इथे मात्र राकेशचं मात्र कौतुक करावं लागेल. फलंदाजा इथे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतोय केवल. गिरीशी खरी किरीटा परी, गिरीशी खरी किरीटा परी. दोन धावा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केले, तर परंतु तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी तो प्रयत्न आपल्याला असफल पाहायला आपल्याला. त्याच अनुषंगाने मात्र केवल माघारी पडतोय. केवल नंतर मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फलंदाज अमोल. इथे मात्र सागरने मात्र या ठिकाणी खूपच छान फटका केला आहे, परंतु मिडविकेटला मात्र चांगला क्षेत्ररक्षण. इथे सुद्धा मात्र संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं करतोय गोलंदाज अजय. अजून एक धक्का लागत असताना धावतीच्या स्वरूपात मात्र अमोल आल्याला पावली मात्र माघारी परततोय. फलंदाज बाद. DJ Pamya in the mix. वन शॉटचा इशारा, म्हणजे या फटक्यामध्ये मात्र एकही धाव मात्र दिली जाणार नाही. काय जबरदस्त पंचगिरी आज आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी या तिन्ही पंचांचं. चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी पहा थोडीशी लाईन चुकीची आपल्या पाहायला मिळते. डाबा एसटीच्या थोडंसं बाहेर चेंडूची लेन पाहायला मिळाली. पंचांचा मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा भरपूर खर्च केल्या यज्ञिका स्पोर्ट बी संघाने आणि महेंद्र केनियाने सांगितले की आमच्या नवीन होतकरू खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळालेली आहे, परंतु त्या संधीचं मात्र कुठेतरी सोनं करता आलं नाही. कारण
भरपूर चुका मात्र या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण आउटफील्डमध्ये सुद्धा पाहिलं की भरपूर त्याने धावा खर्च केले, अतिरिक्त भरपूर चेंडूंची इथे मात्र आपल्याला पैकी पाहायला मिळाली. आणि इथे मात्र पहा शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झाला नाही, चेंडू टायमिंग झाला नाही. त्याचमुळे पाहतो की चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. तर अशा रीतीने मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने आपण जर विचार केला तर 51 धावा ठोकलेल्या आहेत आणि हा सामना जिंकण्यासाठी यज्ञिका स्पोर्ट बी संघाला 52 धाब्यांची गरज. तर या धावा कशा रीती पूर्ण होतील तत्पुरते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. आई सावराई एलगुंदे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भावाल ए या दोन संघामध्ये ही मॅच पाहायला मिळेल. तर सन्माननीय आमनेगावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक सन्मानित सुरेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. बिग बॅटल या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर या असोसिएशनमध्ये तुल्यबळ संघांमध्ये मात्र या संघाची गणना केली जात आहे. आमनेगावचे समाजसेवक सन्मानित सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. तर नाणेफेकीचं कौल इथे मात्र आई सावराई एलकुंदे संघाचे कॅप्टन देत आहेत. MD ग्रुप असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे. तर टॉस जिंकला आहे सावराई एलकुंदे संघाने. मान्यवरांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थान आपण नभायचं आहे. सुरेशजी पाटील एक मिनिट, आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला ही सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. एक चांगली संकल्पना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आता मात्र आपण व्यासपीठावर जाऊन शोभा वाढवायची आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होतं, कारण आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील आपण सामन्याला सुरुवात करतोय. टॉस इम्पॉर्टंट आमच्यासाठी. या असोसिएशनचा विचार केला तर नंबर 1ला हा संघ रँक करतोय, तर ताई त्याचं प्रेशर काही दडपण वगैरे प्रेशर नाही, आम्ही क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चुका होतात त्या कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करू. काय संघामध्ये चेंजेस की तुम्ही विनिंग कॉम्बिनेशनकडे जाणार आहात? विनिंग कॉम्बिनेशन जाणार आम्ही, चेंजेस बाकी काय नाही. गोलंदाजी करत असताना काय वाटते की किती धावसंख्या तुम्हाला पुरेशी असतील हा सामना जिंकण्यासाठी? 30 ते 35. आणि यासाठी कोणत्या गोलंदाज तुम्ही जास्त विश्वास ठेवणार आहात की तो चांगली गोलंदाजी करेल? रोहित, अक्षय, गजानन. तर फाईट बॅक करण्यासाठी मात्र सज्ज आहात तुम्ही? हो नक्कीच. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोगेंद्र, तुम्ही टॉस गमावलेला आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे, म्हणजे तुम्हाला कुठेतरी टार्गेट सेट करावं लागेल, काय माइंडसेट असेल? माइंडसेट काहीच नाही, बॅट्समॅनकडून अपेक्षा असेल की चांगला स्कोर उभं करण्याचा प्रयत्न असेल, दुसरं काही नाही. या सत्रामध्ये पाहिलं तर तुमची नक्कीच कुठेतरी मजबूत पक्षाबद्दल गोलंदाजी आहे, तर त्या गोलंदाजसाठी तुम्हाला किती धावसंख्या योग्य असतील की त्या धावा तुमच्या गोलंदाज डिफेन्स करू शकतील? 40पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच्या अंडरमध्ये आमचा गोलंदाज चांगली कामगिरी करतील याच्यावर आम्हाला अपेक्षा. आज तुम्ही या सत्रामध्ये उंच भरारी घेतात, याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? आनंद केने. तर आणखीच तुमच्याकडे चांगला खेळ होईल अशी आम्ही अपेक्षा बोलवतोय. तर दोन्ही संघाचे कॅप्टनने खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे. टॉस समाप्त झाला आहे. आई सावरा एलकुंदे संघाचे कॅप्टन टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलेला आहे जय बजरंग स्पोर्ट भावली संघाला फलंदाजीसाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थात गोल्डमॅन, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस या शब्दाने आपण नेहमीच उल्लेख करतो. सन्माननीय मदन शेठ जाधव, त्याच्या समवेत आहेत सन्माननीय नवनाथजी पाटील, सुरेन दलवी आणि यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थात विद्यमान सरपंच संतोषजी काकडे साहेबांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. आणि यज्ञिका स्पोर्ट बी आमने संघाचे जर कुठल्याही खेळाडूने चौकार हॅट्रिक किंवा सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर महेंद्र केने यांनी जर षटकार किंवा चौकार जर ठोकला तरी जर सरपंच साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आणि तीच आवश्यकता आहे. आणि जर महेंद्र केनेने जर एका फटक्यावर जर 3 धावा पलून जर पूर्ण केल्या तर MD यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
तर टार्गेट आहे 52 धावांचं. षटकाला सुरुवात करेल सचिन म्हात्रे आणि सलामी जोडी पाहू शकतो आपण महेंद्र किणे विथ देवीदास. पहिला चेंडू अतिशय सुरेख पाला, मला थोडेसे बागफुटला गेले होते. इनफिटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा 20 संघ इथे मात्र इनएक्शन मध्ये आहे आणि या संघाला मात्र भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र पहा कुठेतरी षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. नडगाव चिंचोलीचे उद्योजक सन्माननीय किरणजी मोरे यांच्या माध्यमातून श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा 20 संघाला आणि स्पेशलिस्ट गुरुनाथ फिरांगणे यांच्यासाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद किरणजी मोरे साहेब, आपण सुद्धा मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सचिन ओर द विकेटने फुलटा चेंडू आहे, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. काय टायमिंग पाहायला मिळालं, काय मिडलिंग चेंडूची केली होती आणि इथे मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक होऊ शकेल आणि मात्र या ठिकाणी फलंदाज देवीदासला मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतो यज्ञिका स्पोर्ट बी संघ. भारी आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. थँक्यू डीजे. भरपूर आता मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे या क्रिकेटचे चाहते. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव आता मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन खूपच छान गोलंदाजी सुरुवात करतो. इथे मात्र पहा थोडंसं या ठिकाणी या बॅटचं तोंड लेट उघडलं आणि मात्र इष्टांच्या पाठीमागे थोडीशी चूक पाहायला मिळाली गुरुनाथकडनं. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. जांभूळपाडा 20 संघाला आणि स्पेशलिस्ट करण फिरांगणे यांच्यासाठी वडपेगावचे सचिन सोंगाल यांच्याकडनं मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुक्षे ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य निलेशजी देसले यांच्याकडे सुद्धा मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला आणि गुरुनाथ फिरांगणे शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी सचिन का जबरदस्त भेदक गोलंदाजी साकारतो. एष्ट्यांचं फर्निचर इथं मात्र उघडलं, उद्ध्वस्त केलं आणि यद्दिका आमने 20 संघाला लागतो हा दुसरा धक्का फलंदाज बाद. दादानी आज यो मानाचा सरपंच चषक ठेवलाय अंबी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय अंबी दादानी आज यो मानाचा. नक्कीच आपण एखाद्या सणाची अर्थात गणपती उत्सव असेल, दिवाळी उत्सव असेल, आपण तब्बल वर्षभर वाट पाहत असतो या मित्रांनो या सणांची. आणि नक्कीच कुठेतरी क्रीडा रसिक या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहत असतात आणि तो क्षण आज इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि या सत्राचा विचार केला तर ही स्पर्धा आपल्याला डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते आणि यासाठी सर्व श्रेय जातं MD अर्थात मदन दत्तू जाधव आणि सरपंच संतोषजी काकडे साहेबांना, की त्यांनी एक प्रयत्न केला की ही स्पर्धा या सत्रामध्ये डे नाईट स्वरूपात केली जाईल आणि तो स्वप्न तो त्यांचा होतो तो मात्र नक्की साकार झालेला आहे. तर खूपच छानपैकी गोलंदाजी इथे मात्र सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकही षटकार नाही, एकही चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आणि कुठेतरी मात्र यद्दिका बी जी आर्मी आहे ते मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी संकटामध्ये सापडलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त सचिनने धाबा खर्च केला 3 आणि विकेट्स प्राप्त केला 1. एक धावचीच्या स्वरूपात सुद्धा विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 2 गडी बाद फक्त 3 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध ई सावराई एलकुंदे या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहणार आहोत. आता मात्र पाहू शकता आपण डिनर नंतर पुन्हा एकदा आमच्या सामर्थ्य कक्षामध्ये सहभाग उपस्थिती लाभलेली आहे. अतिशय चांगली गुणलेखीची भूमिका पार पाडताना आपण पाहतो दिनेश पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा. आपल्या अगदी बोटांची जादू इथे मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळते. वेलकम दिनेश. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज करण. हा गोलंदाज सुद्धा मात्र गजा नावाने खूप प्रसिद्ध आहे. ओव्हर द विकेटने काय जबरदस्त इथे मात्र फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर कटच्या दिशेने, परंतु
कुठेतरी दिशा मात्र चुकीची जी निवडली. हा चेंडू जर सीमेरेषेत धडकला असता तर नक्कीच तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मिळाले असते. आमचे संतोषजी काकडे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला एका धावेसाठी. नवीन फलंदाज पाहू शकतो आपण खेळपट्टीवर रामला मात्र ती सीमारेषा आहे ती मात्र कुठेतरी ओलांडावी लागेल. जे आपण नेहमीच लक्ष्मण रेषा म्हणतो. या इथे मात्र पहा पंचांना प्रश्न विचारलाय हाऊस दॅट, परंतु पिचिंग कडून मात्र डाव्या स्टेजच्या बाहेर पाला वळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र ही अपील फेटाळली. लेग बायचा इशारा पंचाकडे पाला म्हणतो. सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार आणि तुम्ही सिंगल आणि डबल धाव जर जोडल्या तर तुम्ही फक्त तुमच्या आमण्या गावापर्यंतच पोहोचू शकता. तुम्हाला जर टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र विमानाचा प्रवास करावा लागेल, हवाई यात्रा तुम्हाला इथे करावी लागेल, कुठेतरी षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला पाडावा लागेल आणि तो प्रयत्न तुम्हाला नक्कीच इथे करणं गरजेचं आहे. प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु या ठिकाणी खूपच छान फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. डीप पॉइंटला फक्त एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे, परंतु करणने मात्र कुठलाही धोका होते मात्र उचलण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला सुद्धा माहिती की प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते आणि मात्र तो कुठेही अतिरिक्त धावा खर्च करण्याचा मात्र प्रयत्न करणार नाही. चांगला खेळ आज जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बीच संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नावातच बी आहे, परंतु कुठेतरी A1 क्वालिटीचा परफॉर्मन्स आज पाहायला मिळाला. इथे मात्र पहा अधिक उचली प्राप्त पाहायला मिळते आणि पंचांचा मात्र या ठिकाणी 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पाहायला मिळतो. म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी आता मात्र गोलंदाज करण बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाही. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. या कुठेतरी प्रयत्न आहे महेंद्र केनेचं की माझ्या बाटमध्ये एखादा चौकार इथे मात्र निघावा, परंतु या दिशा मात्र कुठेतरी चुकीची निवडत आहेत. तुम्हाला मात्र कुठेतरी या विकेटच्या समोर फटके खेळणे गरजेचं आहे, कारण त्या दिशेने फक्त डिक्लेअर धावा आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळतोय जांभूळपाडा बीच संघाचं या मॅचवर. इथे मात्र 5 चेंडू येण्या अगोदर मात्र शॉट पिक केलं होतं फलंदाज रामने आणि मात्र एक संत गतीने मात्र धाव पूर्ण केली. पंचांचा लेग बायचा इशारा. सावतगावचे गौरव पाटील आणि सचिन पाटील यांच्या माध्यमातून श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बीच संघाला हार्दिक शुभेच्छा. भरपूर फॅन्स आहेत या संघाचे आणि सर्वांकडनं मात्र भरपूर शुभेच्छा आपल्या पाहायला मिळतात. शुभेच्छाचा वर्षाव इथे मात्र होतोय आणि काय जबरदस्त खेळ जांभूळपाडा बीच संघाचे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर करतायत. सन्माननीय रुपेश पारदे यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल या ठिकाणी गुरुनाथ फिरांगणे. या स्पर्धेचा आज पहिला दिवस 6 दिवसांची स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3 दिवसामध्ये आपण ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळताना पाहणार आहोत आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये असोसिएशनच्या बाहेरील संघांना आपण खेळताना पाहणार आहोत. खराब चेंडू सुरुवात या षटकाला गुरुनाथकडनं आपण पाहतोय, कारण डावीष्टी सोडून चेंडू मात्र ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे. पंचांकडे वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. इथे मात्र ढाबा इष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि मात्र चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात आहे एका धाबेसाठी. गुरुनाथसाठी मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. रुपेश पारदे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे मात्र खूपच छान फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे आणि मात्र कुठेतरी बक्षिसापासून थोडेसे वंचित आहेत महेंद्रजी गेने. त्यांचा नक्कीच एक उद्दिष्ट आहे की माझ्या बाटमध्ये तुम्हाला एक षटकार किंवा एक चौकार निघावा. अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईल मात्र फटका पाहायला मला, परंतु डीप मध्ये भरपूर शेणात तैनात आहे जांभूळपाडा गावाची आणि मात्र नक्कीच चांगला शतशेन ज्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मिस टायमिंग फटका हा सुद्धा पाहायला मिळतो. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल. पहा मित्रांनो, उद्याचा शेड्यूल असा आहे की उद्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून
10 संघांनाच खेळताना पाहणार आहोत आणि उद्याचा शेड्यूल ठीक 3 वाजता सुरू होईल. जे संघ खेळणार आहेत ज्या संघांना वेळ दिलेले आहे त्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि या ठिकाणी जो पारितोषिक जिंकण्याचा स्वप्न होतं महेंद्र केणेचं तो स्वप्न मात्र कुठेतरी भंग झालेला आहे. आणि मात्र नवीन फलंदाज पहा एखाद्या वेळी अँड्रू रसल किंवा विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये येत असो त्या अनुषंगाने मात्र ठिकाणी स्वागत केलं आहे. आणि काय एंट्री पाहायला मध्ये फलंदाज आहेत योगेश. उद्या पहिली मॅच असेल गावदेवी स्पोर्ट वालसिंद विरुद्ध रोशन स्पोर्ट मुटवल या संघाने ठीक 3 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल जय बजरंग पीसीए विरुद्ध कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा अर्थात एमडी यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांच्या सुकन्याच्या नावाने. तिसरा सामना असेल अचानक देवा स्पोर्ट जानवल विरुद्ध साई स्पोर्ट किरवली. चौथा सामना असेल यज्ञिका ये आमने विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध दत्तकृपा सौदरपाडा. म्हणजे एमडी यांचे 2 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि इथे मात्र धावचीची संधी आहे परंतु ती संधी मात्र कुठेतरी गमावली. परंतु मला हे कळलं नाही की आपण नेहमीच महेंद्र केणे यांना या संघामध्ये खेळताना पाहायला आपण पाहतोय परंतु आज बी संघामध्ये का खेळले याचं कारण मला अजूनही समजलं नाही. होत असो एखादे जर संघामध्ये जास्त खेळाडू जर संख्या जर वाढत असेल तर मात्र हा डिसिजन कॅप्टनला घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी पहा अजून एक इथे मात्र विकेटचं पतन आणि मात्र आपण म्हणू शकतो विजयाकडे पूर्णपणे वाटचाल करतोय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा बी संघ. सुंदर टायटल सॉन्ग आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक सत्रामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक टायटल सॉन्ग ऐकत असतोय. आणि मात्र जो आपण सॉन्ग ऐकतोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अजय गायकवाड यांच्या सहमधुर वाणीतून आपण हे सॉन्ग ऐकलं. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज केवल. तर चांगल्या चेंडूने मात्र या ठिकाणी केवल आपल्या षटकाला सुरुवात करतोय कारण केवलने फलंदाजी तर मात्र चांगली केली होती आपल्या संघासाठी. म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र पहा बॉलर पास ड्राईव्ह पाला परंतु गोलंदाज स्वतः फॉलो थ्रोमध्ये अडवतोय. एक पारितोषिक आलेलं आहे परंतु त्यासाठी मात्र भरपूर काही परिश्रम जांभूळपाडा गावाच्या या दोन्ही संघांना मात्र करावं लागणार आहे. कारण श्रीरामपूर जांभूळपाडा बी आणि ए या दोन्ही संघामधून जर एखाद्या संघाने मात्र ही स्पर्धा जिंकली तर मात्र किरण जी मोरे यांच्या माध्यमातून गोवा ट्रिप असणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. हा पहिला सामना आहे असं आपण म्हणू शकतो की मात्र विजय दिशेने मात्र वाटचाल करतोय परंतु ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी जबरदस्त खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागेल. क्षमता आहे दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर. परंतु कुठेतरी यज्ञिका स्पोर्ट आमने बी संघाने भरपूर निराश केलं. त्यांचे भरपूर फॅन्स इथे आले होते सामना पाहण्यासाठी. खास करून महेंद्र केणे शरद खेणे यांनी मात्र कुठेतरी निराशजनक कामगिरी पाहायला मिळाली. शरदने गोलंदाजी खूप छानपैकी केली होती. इथे मात्र चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडस दूर चेंडू मात्र लँड झाला. आणि मात्र या ठिकाणी पहा विनाशकाली प्रीतबुद्धिका म्हटले जाते. चेंडू सीमेरेषे पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. फडकवूनी मैदानात वाढवूयाज शान वाढवूयाज शान त्यांची वाढवूयाज शान. सागरगडामध्ये चुकीचा अनुमान पाहायला मिळाला परंतु काही नुकसान जास्त मात्र होणार नाही जांभूळपाडा बी संघाचा विचार केला तर. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी स्टॅमिंग फटका पाहायला मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर इकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त 1च धाव या फटकेमागे पाहायला मिळाले. आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बी संघ. तर सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच
ऐसा येलकुंदे संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शत्रशी लगेच सजून घ्यायचा आहे. आणि याच्या रीतीने मात्र या मॅच मध्ये मात्र भरपूर मोठा विजय संपादन केलेला आहे श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा बी संघाने. अनेक अनेक अभिनंदन गुरुनाथजी फिरांगणे आणि हार्ड लक महेंद्रजी केने, हार्ड लक यज्ञिका स्पोर्ट बी. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारचे अष्टवली कामगिरी मित्र म्हणेन. कारण फलंदाजी करत असताना 19 धावा त्याच्या बाटमध्ये पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी सुद्धा पाहिली तर चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. आणि तो आहे जांभूळपाडा बीच संघाचा केवल आणि केवल. या केवल पारितोषिक स्वीकारण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून आम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळालेली आहे. तर केवळ यायचं आपण